पुढच्या बातमीकडे अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री राममोहन नायडू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर आहेत। दरम्यान उद्घाटन कार्यक्रमाला हे सर्व नेते उपस्थित राहतील। अलायन्स एअर कंपनीची मुंबई ते अमरावती ते मुंबई ही विमान सेवा आजपासून सुरू होते आहे। अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आकाश फुंडकर हे मुंबई विमानतळावरून अमरावतीकडे रवाना झालेत। त्याचबरोबर विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील त्यांच्या सोबत आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हा एकत्र विमान प्रवास आपण पाहू शकतोय। अमरावतीच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी हे तिघेही एकत्र प्रवास करतायत। 2 दिवसांपूर्वीच महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा सुरू झाली होती। एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि याच पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते एकत्र प्रवास करताना दिसतायत। दरम्यान अमरावतीच्या विमानतळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी MADCच्या मार्फत हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या लोकार्पण सोहळा हा काही वेळेतच सुरुवात होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या ठिकाणी येणार आहेत। आपण जर पाहिलं तर केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर नायडू देखील या सोहळ्याला उपस्थित होणार आहेत। अमरावतीच्या विमानतळ लोकार्पण होणार आहे, त्यामुळे अमरावतीकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि लोकार्पण सोहळ्याच्या समोरच अगदी जर पाहिलं तर या ठिकाणी विशेष निमंत्रणांसाठी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। सोबतच मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। गेल्या 18 वर्षापासून अमरावती विमानतळाचा प्रश्न जो होता तो प्रलंबित होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे स्वतः लक्ष दिलं आणि आता अमरावती विमानतळावरून पहिलं ATR 72 आसनी प्रवासी विमान अमरावतीवरून मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे आणि या प्रवासी विमानात स्वतः अजित पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे देखील प्रवास करणार आहेत। एकंदरीतच अमरावतीकरांचं विमान सेवेचं स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने जाणार आहे, त्यामुळे अमरावतीकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती। तर अमरावती विमानतळामुळे काय फायदा होईल आपण पाहूयात। अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम मधील नागरिकांना लवकरच मुंबईत पोहोचता येईल। मुंबईला जाण्यासाठी याआधी अमरावतीवरून नागपूरला यावं लागायचं। विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असलेलं तिकीट सामान्यांना परवडणार नाही। अमरावतीहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेनं 12 तास लागायचे, विमानाने 1.25 तास लागणार। आठवड्यातून 3 दिवस मुंबईला विमान जाणार। सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईकडे उड्डाण होईल।